नाशिकमध्ये पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। कश्यपी धरणावर स्थानिकांनी आंदोलन केलंय। गंगापूर धरणात सोडलेलं पाणी बंद करा अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे। तर मागण्या पूर्ण न झाल्यानं शेतकरी नाराज आहेत। कश्यपी धरणावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। तर स्थानिक लोकांसाठी 30% पाणी आरक्षित ठेवण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। कश्यपी धरण पूर्ण रिकामं होत असल्यानं संतप्त शेतकरी ग्रामस्थ कश्यपी धरणावर आंदोलन करतायत। जलसंपदा विभाग नगरपालिका नाशिक धरणामध्ये कश्यपी धरणातलं पाणी सोडू नये, हे पाणी आमच्यासाठी देखील आहे, अशा प्रकारची या सगळ्यांची मागणी आहे। आणि जर अशा पद्धतीनं पोलिसांच्या बंदोबस्तात पाणी सोडलं गेलं तर या पुढेही देखील आंदोलन करण्याचा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे। आपण काल जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली, त्यावेळेला नेमकं काय झालं आणि आता पुन्हा एकदा आंदोलनासाठी आपण का उतरलात? साहेब, आम्ही काल जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो निवेदन द्यायला। जिल्हाधिकारी इलेक्शन असल्यामुळे अवेलेबल नव्हते। उपजिल्हाधिकारी भेटले, पण उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं मला सदर विषय माहीत नाही। सदर विषय जर उपजिल्हाधिकाऱ्यांना माहीत नाही, नगरपालिका म्हणते जलसंपदाला माहिती आहे, जलसंपदा नगरपालिकेला माहिती आहे, मग संबंधित अधिकारी कोण पाणी सोडणार? पाणी सोडताना आमच्या जेव्हा मिटिंगा झाल्या आहेत तेव्हा शासनाने हे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे साहेब, स्पष्ट सही आहे, स्पष्ट असा उल्लेख आहे त्याच्यात की आम्ही लोकसंख्येच्या आधारित ज्या 40 गावांचा हा प्रश्न आहे, 40 गावांच्या लोकसंख्येच्या आधारित पाणी आरक्षित ठेवू, पण किती ठेवू हे सुद्धा लेखी देतात नाही। त्याचबरोबर आमच्या 2 आश्रमशाळा आहे साहेब, शासकीय आश्रमशाळा असेल, एक दोन्ही निवासी आश्रमशाळा, 1500 ते 2000 विद्यार्थ्यांचा विषय। PSC आमच्याकडं 50 बेडची, पूर्ण आदिवासी बहुभाग आहे, लोकांचं उत्पन्न साधन कमी आहे, प्यायचं पाण्याचे हाल आहे, पाऊस पडत नाही, त्याच्यात शासन पाणी चोरतंय साहेब, याची जबाबदारी कोण घेणार? नाशिकचं पाणी जे आहे ते आता पेटताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता प्रशासन काय निर्णय घेतं आणि शेतकरी नेमकी काय भूमिका घेतं हे बघणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।